क्लास 5 to 8 के सभी बच्चों का दिल से स्वागत है। आज की इस क्लास के अंदर हम जानने वाले हैं मराठी लेखक और उनकी किताब। म्हणजे आजच्या सेशन मध्ये आपण मराठी जे लेखक आहे आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं आणि कादंबरी यावर पेपरमध्ये प्रश्न येतात त्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम सुरू करूया या सेशनला। बघा, तुम्हाला अशाच प्रकारचे पेपरमध्ये प्रश्न येतील की नटसम्राट म्हणून कोणाला ओळखलं जातं किंवा नटसम्राट हे नाटक कोणी लिहिलेलं आहे, ही कादंबरी कोणाची आहे। तर लक्षात ठेवा, नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाळकरांचं आहे। स्पर्धा काळाशी हे अरुण टिकेकर, अभय टिळक यांचं आहे। लोकमान्य टिळकांचं जर तुम्ही पाहिलं तर लोकमान्य टिळक हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रधान यांनी। अभ्यासाची सोबी तंत्र हे आहे श्याम मराठे यांचं। अंधाराचा गाव माझा हे कैलास दौंड यांचं आहे। सोबतच मध्ययुगीन भारताचा इतिहास हे म देशमुख यांचं आहे। प्रश्न मनाचे हे हमीद आणि नरेंद्र दाभोळकर यांचं महत्वाचं पुस्तक आहे, कादंबरी। तरुणांना आवाहन स्वामी विवेकानंद यांचं पुस्तक आहे। तर हा IMP क्वेश्चन आहे, हा पेपरमध्ये येऊ शकतो। तरुणांना आव्हान किंवा तरुणांबद्दलची जी पुस्तकं लिहिलेत स्वामी विवेकानंद यांच्याशी मुख्यतः संबंधित आहेत। त्याचबरोबर इकडे शिवाजी सावंत यांची कादंबरी, तसेच ग्रामगीता हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे किंवा ग्रामगीता हा ग्रंथ कोणाचा आहे, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं। त्यानंतर बनगरवाडी हे व्यंकटेश माळगुरकरांचं आहे। ग्रेट भेट निखिल वागडे यांचं पुस्तक तर आहेच, आणि लोकमत नावाचं जे न्यूज चॅनल होतं एकदा IBN लोकमत, त्यावरती त्यांचा कार्यक्रम यायचा ग्रेट भेट। त्याचबरोबर गणित छंद वाके वाड यांचा आहे। अल्बर्ट ॲलिस अंजली जोशी, बुद्धिमापन कसोटी वाना दांडेकर, मृत्युंजय शिवाजी सावंत। IMP करून ठेवा, आपल्याला याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो। खरे आयडॉल, युनिक फीचर्स, प्लॅनिंग टू विन सायना नेहवाल, साता उत्तराची कहाणी गप्र प्रधान यांचं आहे। सो अशा व्यवस्थित तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या कादंबऱ्या लक्षात ठेवायच्या। यामध्ये अजूनही काही महत्वाच्या कादंबऱ्या मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे। सो IMP आहेत, सगळ्या महत्वाच्या आहेत। बघा, पुढे महत्वाची कादंबरी अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम हे पुस्तक शंकरराव खरात यांचं आहे। यश तुमच्या हातात हे शिवखेडा यांचं महत्वाचं तुम्हाला हे पुस्तक माहिती असेल। यशाची गुरुकिल्ली श्याम मराठे, एकच प्याला राम गणेश गडकरी, रणांगण विश्राम बेडेकर, आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव यांचं आहे। व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे यांचं महत्वाचं पुस्तक आहे। सोबतच बहादूर थापा संतोष पवार यांचं आहे। मिरासदार यांचं आहे। श्यामची आई साने गुरुजी यांच्याशी संबंधित आहे, ठीक आहे। सोबतच यज्ञ प्रश्न किंवा यक्ष प्रश्न ज्याला आपण म्हणतो ते शिवाजीराव भोसले यांचं आहे। एक एक पान गळावया गौरी देशपांडे यांचं आहे। तसामी असामी पु ल देशपांडे, आरोग्य योग अय्यंगार, उपेक्षितांचे अंतरंग श्रीपाद माटे किंवा माटे गुरुजी असे यांना आपण ओळखतो। सोबतच झटपट गुन्हागाराची भारतीय तंत्र श्याम मराठे, मन्यांची जादू लक्ष्मण गोगावले, वावटळ व्यंकटेश माळगुळकर, मनोरंजक शून्य श्याम मराठे यांचं आहे। सो अशा प्रकारे हे सर्व महत्वाचे आपल्याला लेखक त्यांची कादंबरी जी आहे लक्षात ठेवायची। 2 मिनिटांमध्ये करतो फोन, 2 मिनिटांमध्ये। हा, सोबतच या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या पुस्तकांविषयी तुम्हाला जोही प्रश्न पेपरमध्ये आला तर पहिल्यांदा ऑप्शन चेक करा, ठीक आहे। जे पर्याय असतात पर्याय चेक करायचे, आणि या पर्यायावरून तुम्हाला प्रश्नाशी रिलेटेड सगळ्यात जवळचा पर्याय कोणता वाटतो, कोणता ऑप्शन तुम्हाला असं वाटतं की हे त्याचं उत्तर आहे, तोच पर्याय टिक करायचा। 3 पर्याय जर कॅन्सल होत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला चौथं हे उत्तरच पेपरमध्ये मिळणार आहे। सो तुमच्या परीक्षेमध्ये या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी घ्या, आणि हे सगळे जे महत्वाचे पुस्तकं आहेत यांची रिव्हिजन करत राहा। हे सगळे इम्पॉर्टंट पुस्तकं तुम्हाला PDF फॉर्ममध्ये आपल्याच या लेक्चरच्या खाली मिळून जातील, ठीक आहे। बघू शकता तुम्ही। तर याची जी PDF आहे, टुमॉरो ऑर टुडे, तुम्हाला याच लेक्चरच्या खाली जी लिंक आहे
त्याच्यामध्ये अवेलेबल केली जाणार आहे. सो थँक्यू सो मच स्टुडंट, भेटूया आता आपण पुढील सेशनमध्ये. बाय ऑल ऑफ यू, टेक केअर.